मिरज तालुक्यातल्या 2 दिवसांपूर्वी पद्मावती मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला होता। या प्रकरणी अजून तपास सुरू असताना पुन्हा एकदा चोरट्यांनी याच विभागातल्या मंगसुळी रोडवरच्या लक्ष्मीवाडी इथं लक्ष्मी मंदिरात चोरी केली आहे। अज्ञात चोरट्यानं रविवारी रात्री 2च्या पुढं ही चोरी केली असून घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून लक्ष्मीवाडी इथल्या या लक्ष्मी मंदिरातल्या सोन्याची आभूषणं, चांदी आणि दानपेटी चोरी केली गेली आहे। दानपेटीमधील पैसे काढून काही अंतरावर ओढ्या पात्रात ही दानपेटी फोडून फेकून दिल्याचं दिसून आलं। अंदाजे 4 तोळे सोने आणि चांदी लंपास केली आहे। सीसीटीव्हीचं डीव्हीआरही चोरट्यांनी चोरून नेले। घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली असून चोरट्याचा माग घेण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं। नूतन पोलीस निरीक्षक मिरज इथं रुजू झाल्यानंतर एकाच भागात सलग 2 चोरीच्या घटना घडून पोलीस निरीक्षकांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचं चित्र दिसतंय। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकळ। रात्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी व आरग येथे चोरी झाली असून जवळजवळ 2.5 ते 3 तोळे सोने आणि 2 किलो चांदीच्या आसपास तसेच दानपेटी देखील येथून चोरीस गेलेली आहे। तसंच सीसीटीव्हीचे फुटेज, सीसीटीव्हीचे डिवायर देखील चोरीस घेऊन गेलेले आहेत। तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय सर्वच महालक्ष्मी मंदिरच्या भाविक भक्तांची दुःखद बातमी आहे। तर याच्यासाठी पोलीस यंत्रणा सकाळपासून कार्यरत आहे। LCB पोलीस यंत्रणा, त्याच्यानंतर श्वान पथक, सर्वच यंत्रणा इथं चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। त्यांना सर्वच नागरिकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे व जवळच आपल्या लक्ष्मीवाडी गावातील कुठेतरी काहीतरी सुगावा लागला असेल तर त्यांनी प्रत्येकाने, नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी जर काहीतरी मिळालं तर लगेच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो।